विनायक पेशंटला AVN म्हणून एक जॉईंटचा प्रॉब्लेम झालेला 2 वर्ष झाला. त्याच्यानंतर त्यांना वगैरे झालेलं होतं हिप जॉईंटच्या बाजूला. त्यामुळे आम्ही अर्ली स्टेजमध्ये काय हेल्प करू शकत नव्हतं. पण त्यांना आता ऑलमोस्ट 1 वर्ष झाला, चालायला येत नव्हतं आणि उठायला बसायला काय येत नव्हतं. 1 वर्ष त्यांनी ऑपरेशन करा म्हणून रिक्वेस्ट करत होतं, पण इन्फेक्शनमुळे आम्हाला ते अर्ली स्टेजमध्ये ऑपरेशन करायला जमलं नाही. पण ह्याने आता लास्ट 1-2 दिवस पूर्वी ऑपरेशन केलं जॉईंटचं. आता पेशंट सेकंड ही इज वॉकिंग. तू काय सांगणार आहे? सरांनी मला 1 वर्ष अगोदर लई त्रास केला. अगदी अक्षरशः झोपायला रातभर झोपायला नाही. एवढे त्रास केलो की जीवन नको परत विकेट मोड वगैरे असं झालेलं. अक्षरशः सरांच्या ट्रीटमेंटमुळे आज करूया उद्या करू 1 महिना होते असं सरांनी सल्ला देऊन 1 वर्षभर थांबलो. त्याच्यानंतर ऍडमिट झाल्यानंतर 2-4 दिवसात ऑपरेशन झालं आणि आता ते ऑपरेशन झाल्यानंतर 2 दिवस झाले आता मी चाललोय. आणि याच्यानंतर आणि 4 दिवस थोडं त्रास होईल तर मी चालू शकतो. पहिला याच्यातून एवढं पण चालायला येत नव्हतं किंवा एका जाग्यावरतीच पडून राहावं असं परिस्थिती होती. म्हटलेलं माणूस बरं तर मी नव्हे, अशी घरची लोक सुद्धा कंटाळून गेलेली. अक्षरशः घरांना सुद्धा त्रास होता आणि आता मी घरची सुद्धा खुश आहे. त्याला व्यवस्थित झालेलं आहे. सरांच्या शोधून चांगलं झाल्याने पुढे असं कुणाचं होऊ नये आणि झालं तरी पहिला अगोदर ट्रीटमेंट करावी. मी दुर्लक्ष केल्यानंतर माझे ही त्रास आहे.